नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 4 ऑगस्ट 2025। पाऊस राज्यामध्ये सध्या जर पाहिलं तर 28 तारखेपासून पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी व 30 तारखेपासून म्हणजे 31 जुलैपासून ते 1, 2, 3 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पाऊस नाही असं म्हटलं तरी चालेल। मग एखाद दोन ठिकाणीच पाऊस पडत आहे, त्यामध्ये कोकणामध्येच फक्त। मात्र आज आहे 4 ऑगस्ट। तर 4 ऑगस्ट पासून आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस सुरू होत आहे। एकंदरीत पाऊस लवकर सुरू होत आहे। आपण दिलेल्या तारखेपासून म्हणजे की 8 तारखेपासून हे पाऊस आपण सांगत होतो की पाऊस सुरू होणार आहे, पण पाऊस सुरुवात लवकर होत आहे। पण पावसाची सुरुवात लवकर जरी झाली, तो पाऊस मोठ्या क्षेत्रावर आहे का पाऊस? तर हा पाऊस मोठ्या क्षेत्रावर नाही। पावसाची सुरुवात जी आहे लवकर होत आहे। मग आपण सांगायचं एक तात्पर्य एकच आहे की आपण कितीही पावसाचं प्रमाण जे कमी असो, अत्यंत कमी असो, तिथे आपण अचूक अंदाज देऊ शकतो की जे आता सध्या जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण अति कमी प्रमाण आहे, पण तिथे पाऊस पडण्याची शक्यता आपण हे सांगणार आहोत की ज्या भागामध्ये म्हणजे की आज नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, त्याचबरोबर लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये। पण पाऊस हा सर्वत्र नाही, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये देंगलूर, बिलोली आणि उदगीर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। मुखेड या भागामध्ये सर्वदूर पाऊस नाही आहे। तालुके 3-4 तालुके सांगितले, त्यामध्ये पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही। एखाद दोन ठिकाणी 10-5 खेड्यामध्ये पाऊस पडू शकतो, अशा प्रकारे पावसाची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये अक्कलकोट, मंगळवेढा या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे, आज किंवा उद्यापर्यंत या भागामध्ये। पण अजून उद्या मात्र अजून थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये वाढलं जाईल। आज की 10-5 गावं घेतलेली असतील आज पावसाने, 10-15, तर उद्या अजून 20-25 गावं घेईल, अशा प्रकारे पाऊस वाढणार आहे। आणि 6 तारखेपासून परत अजून धाराशिव या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे। 6-7 तारखेला धाराशिव, लातूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। एकूण जर पाहिलं तर 8 तारखेपर्यंत या भागामध्ये 2-3-4-5 ठिकाणी पाऊस पडलेला जाईल। त्यामध्ये म्हणजे सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर, नांदेड या भागामध्ये, आणि एका 2 ठिकाणी बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 7 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे एका 2 ठिकाणी। आणि धाराशिव, लातूर या भागामध्ये जे बाउंड्रीला आहे, तेलंगणा आणि कर्नाटक बाउंड्रीला जे तालुके आहेत त्या भागामध्ये 4-5 ठिकाणी पाऊस पडेल ह्या 7 तारखेपर्यंत। मात्र 8 तारखेपासून परत अजून पाऊसमान वाढणार आहे। पण तो पाऊस सर्वदूर पडणार का? 8 तारीख ते 11 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। तो त्यामध्ये 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे। तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार तर ते मुख्यत्वे आपण सांगणार आहोत। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार। जवळपास 60-70% भूभागामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। व्याप्तीसह पाऊस पडणार आहे, म्हणजेच 8 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत। त्याचबरोबर लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये जवळपास 70-80% भूभागामध्ये किंवा एखाद्या वेळेस 100% भूभागामध्ये सुद्धा हा पाऊस पडू शकतो। लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 100% म्हणजे 90 ते 100% भूभागामध्ये। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी 8 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये परभणी जिल्ह्याच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर यवतमाळ आणि चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी। सोलापूर जिल्हा आपण पाहतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत पावसाची शक्यता पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। सांगली, कोल्हापूर इथे पण पावसाची शक्यता आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे। 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत म्हणजे 9-10 तारखेला इथे जोरदार पावसाची शक्यता आहे। मुसळधार पावसाची शक्यता पण आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणेमध्ये मात्र थोडंफार पावसाचं प्रमाण जे कमी असतं, पण ह्या तुलनेने कमी असणार की सोलापूर, सांगलीच्या तुलनेने कमी असेल पुणे जिल्ह्यामध्ये। पण पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची पण शक्यता आहे। तर आपण आता अहिल्यानगर जिल्हा पाहतो। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सतत पावसाचं प्रमाण जे आहे कमी आहे। त्याला पिकांना व शेतकऱ्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता काही भागामध्ये, तर काही भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। म्हणजे सर्वत्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही असं नाही, आणि सर्वत्र पाऊस कमी असं नाही। तर त्यामध्ये बरेच स्थिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी अधिक आहे। पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या जर पाहिलं आपण तर 15 तारखेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता नाही 15 तारखेपर्यंत। आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 8 तारखेपासून पावसाची शक्यता आहे। 8 तारखेपासून पण पाऊस हा मोठ्या व्याप्तीवर पाऊस नाही, मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही। तो त्यामध्ये 8 ते 11 तारखेदरम्यान पाऊस हा जवळपास 30 ते 40% भूभागामध्ये पाऊस पडतो। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, पण सर्वदूर पावसाची शक्यता
नाही एकूण जर पाहिलं तर आता आपण पाहूया अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये मात्र 8 तारखेपासूनच पुढे पावसाची शक्यता आहे. 8 तारखेपासून पुढे, पण तो पण पाऊस अमरावती विभागामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नाही. अमरावती विभागाचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्यामध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त पाऊस दिसून येणार, पण ज्यामध्ये अमरावती विभागाचा जो पश्चिमेकडचा भाग आहे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहणार आहे 8 ते 11च्या दरम्यान. आता आपण विदर्भामध्ये पाहतो. विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 8 ते 11 तारखेदरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर एकूण जर पाहिलं आता हे राहिलेले नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव ह्या भागामध्ये मात्र 15 तारखेपर्यंत देखील पावसाची शक्यता नाही. नाशिक विभागामध्ये 15 तारखेपर्यंत पण पावसाची शक्यता नाही. फक्त तिथं विखुरलेल्या स्वरूपाच्या स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो, पण तो पाऊस हा सर्व दूर नसतो. 10-5 गावामध्ये पाऊस पडत असतो, हे लक्षात राहू द्या. कोकण आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे ह्या भागामध्ये मात्र पाऊस सुरूच राहणार आहे. आणि 8 ते 11 तारखेपर्यंत पाऊस हा तिथं सुरूच राहणार आहे. आणि एकच जर पाहिजे तर 11 तारखेपासून पुढे म्हणजे 12 तारीख, 12, 13, 14 आणि 15 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी होणार आहे 15 तारखेपर्यंत. आणि 16 तारखेपासून परत अजून वातावरण बदलायला सुरुवात होईल. 16 तारखेपासून पुढे अजून पावसाची शक्यता. एकच जर पाहिजे तर आपला हा अंदाज 15 तारखेपर्यंत झालेला आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.